2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर पासून ते डिफेन्स सेक्टर पर्यंतच्या शेअर्सने इन्व्हेस्टरला जबरदस्त रिटर्न दिले। पण आता या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झालेली आहे। त्यामुळे अनेक इन्व्हेस्टर या शेअर पासून काहीसे लांब जात आहेत। तुम्ही देखील पीएसयू कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। क्रेडिट लिओने सिक्युरिटीज एशिया म्हणजे CLSA यांनी मोदी स्टॉक्स नावाच्या शेअर्सचा एक इंडेक्स तयार केला होता। यामध्ये मोदी सरकारच्या निर्णयामुळे तेजीत येणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश केला होता। या शेअर्सने सुरुवातीच्या काळामध्ये चांगले रिटर्न दिले होते, मात्र नंतर या शेअर्समध्ये घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळाली। मोदी स्टॉक्स मध्ये नेमके कोणते शेअर्स आहेत, ते का घसरत आहेत, त्यामागची कारणं काय आहेत, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पैसा पाणीवर शेअर मार्केट बद्दल आम्ही माहिती अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला सांगत असतो, त्यामुळे तुम्ही जर अजूनही पैसा पाणीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण होत असतानाच मोदी स्टॉक्स मध्ये केवळ 2% वाढ झाली होती। या उलट कंझ्युमर सेगमेंट मधील शेअर्सनी 20%, तर सॉफ्टवेअर म्हणजे IT कंपन्यांच्या शेअर्सनी सरकार स्थापन झाल्यापासून जवळपास 34% रिटर्न दिलेले आहेत। इन्व्हेस्टर्सनी मोदी स्टॉक्स पासून दूर राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काय, तर 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल। या निवडणुकीमध्ये जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असतं तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं, मात्र भाजपला बहुमत नव्हतं। त्यामुळे मित्र पक्ष जे आहेत त्यांच्या मदतीने मोदी सत्तेत आलेले आहेत। अशा स्थितीमध्ये सरकारने अलीकडेच आपले अनेक निर्णय जे आहेत ते मागे घेतले, त्यामुळे इन्व्हेस्टर्स मध्ये अनिश्चिततेचा मेसेज गेला। ते थेट सरकारच्या निर्णयांशी संबंधित असलेल्या शेअर्स पासून काहीसे दूर राहू लागले। निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या धोरणांचा प्रभाव असलेल्या मोदी स्टॉक्सचे रिटर्न जे होते ते खूप चांगले होते। या शेअर्स मध्ये सलग चौथ्या वर्षी जबरदस्त वाढ झाली होती। तर 2024च्या पहिल्या 5 महिन्यामध्ये मोदी स्टॉक्सच्या निर्देशांकामध्ये 24% वाढ झाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला होता। सरकारी कंपन्यांच्या म्हणजेच PSU ज्या कंपन्या आहेत त्यांच्या क्षमता सुधारण्यावर त्यांनी भर दिला होता। त्यामुळे या सगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी वाढ झाली होती। मात्र आता हे शेअर्स पुन्हा एकदा कोसळत आहेत। कोणते शेअर्स कोसळले, असे कोणते शेअर्स आहेत जे घसरत आहेत, त्यावर आपण एक नजर टाकणार आहोत। पहिला शेअर आहे रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL। ही कंपनी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत येते। 2003 मध्ये स्थापन झालेली RVNL ही मुख्यतः रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या डिझाईन अँड डेव्हलपमेंटचं काम करते। सध्या कंपनीचा स्टॉक साधारणपणे 475 रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय। जुलैमध्ये जवळपास 650 रुपयांचा हाय गाठल्यापासून हा शेअर डाऊन ट्रेंड मध्ये आहे। फिस्कल इयर 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 21,000 कोटींपेक्षा जास्त आहे। याच काळात नेट प्रॉफिट 1500 कोटींपेक्षा जास्त आहे। जून 2024च्या क्वार्टरमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 6,701 कोटी रुपयांवरून 4,064 कोटी रुपयांपर्यंत खाली आला। दुसरा शेअर आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही कंपनी डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर काम करते। ही भारतातील प्रमुख शिप बिल्डिंग कंपन्या ज्या आहेत त्यापैकी एक आहे आणि ही कंपनी विशेषतः भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बांधायचं काम करते। 1774 मध्ये स्थापनेपासून माझगाव डॉकने विविध प्रकारच्या जहाजांचं बांधकाम केलेलं आहे आणि आज ती शिप बिल्डिंग क्षेत्रातली एक महत्त्वाची सरकारी कंपनी आहे। सध्या कंपनीचा शेअर 4,250 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय। जुलै 2024 मध्ये 5,860 रुपयांचा ऑल टाइम हाय गाठल्यापासून बराच खाली आलेला आहे। फिस्कल इयर 2024 मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू 9,467 कोटी रुपये इतका आहे, ज्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये स्थिर वाढ आपल्याला दिसते। कंपनीच्या नवीन प्रोजेक्ट्सने आणि संरक्षण मंत्रालयाच्या ऑर्डर्समुळे भविष्यामध्ये रेव्हेन्यू मध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे। फिस्कल इयर 2024 मध्ये कंपनीने साधारणतः 696 कोटींचा नेट प्रॉफिट कमावला। माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडच्या शेअर्सच्या टेक्निकल अनालिसिस नुसार सध्या शेअर काहीसा डाऊन ट्रेंड मध्ये आहे। मूव्हिंग ॲव्हरेज, MACD आणि व्हॉल्यूम इंडिकेटर नुसार शेअर मध्ये जरी तेजी असली, मात्र RSI जो आहे तो ओव्हरबॉट स्थितीमध्ये आहे। त्यामुळे थोडं करेक्शन येण्याची शक्यता आहे। लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी हा शेअर चांगला आहे, मात्र शॉर्ट टर्म ट्रेडर्सनी थोडंसं सावध राहण्याची गरज आहे। तिसरा शेअर आहे NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड। NTPC लिमिटेड ही भारतातली सगळ्यात मोठी आणि विश्वासार्ह ऊर्जा उत्पादक कंपनी आहे। कंपनीने लॉंग टर्म ऊर्जा प्रकल्पांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। कर्जाचा भार असल्यामुळे काही प्रमाणामध्ये जोखीम आहे, परंतु कंपनीच्या उत्पन्नामुळे कंपनी स्थिर आहे। लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी NTPC हा एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो। सध्या कंपनीचा शेअर 425 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय। प्राइस मध्ये सध्या थोडंसं करेक्शन झालेलं आहे। फिस्कल इयर 2024
2024 मध्ये कंपनीने 1,78,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रेव्हेन्यू कमावलाय. टेक्निकली जर पाहायला गेलं तर स्टॉक थोडासा कन्सॉलिडेशन फेज मध्ये आता दिसतोय. लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी स्टॉक स्थिर आणि तेजीचे संकेत देत आहे. चौथा शेअर्स आहे राईट्स लिमिटेड म्हणजेच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेस. 1974 मध्ये या कंपनीची स्थापना झाली होती. भारत सरकारच्या मालकीची ही PSU कंपनी आहे. राईट्स मुख्यतः काय करतं तर तांत्रिक आणि आर्थिक सेवा ज्या विशेषतः रेल्वे क्षेत्रासाठी आहेत त्या पुरवते. रेल्वे व्यतिरिक्त कंपनी पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे यासारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा कार्यरत आहे. सध्या कंपनीचा शेअर 300 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. हा स्टॉक सुद्धा सध्या डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला दिसतोय. मात्र 290चा सपोर्ट जो आहे तो जर स्टॉक पुन्हा एकदा टेस्ट करू शकतो. मागील 5 वर्षामध्ये कंपनीची सेल्स ग्रोथ जर पाहिली तर फक्त 4% या रेटने ग्रोथ झालेली आहे. त्यामुळे लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा दोन्ही गुंतवणूकदारांसाठी सध्या या स्टॉक मध्ये थोडीशी सावधगिरी बाळगण्याचे संकेत आहे. पाचवा शेअर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL. ही भारतातली प्रमुख PSU कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचं मुख्य काम जे आहे ते संरक्षण उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं तयार करायचं हे आहे. कंपनी काय करते तर अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने विकसित करते. संरक्षण, अंतराळ आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते. भारत इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना 1954 मध्ये झाली होती. ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. सध्या कंपनीचा स्टॉक जर पाहिला तर 280 रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय. जुलै 2024 मध्ये स्टॉकनं 340 रुपयांचा ऑल टाइम हाय गाठला होता. तेव्हापासून स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. पुढील काही सेशन्स मध्ये या शेअर मध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. शॉर्ट टर्म मध्ये RSI आणि ओव्हरबॉट झोनचा जर विचार केला तर शेअर मध्ये काहीसं करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी इथे काहीशी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. इथे आपण फक्त 5 मोदी स्टॉक्सचं विश्लेषण केलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते मोदी स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर असतील तर आम्हाला त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मोदी स्टॉक्स कोणकोणते आहेत याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हे जे आय बटन आहे त्यावर क्लिक केल्यावर मिळेल. सध्या PSU स्टॉक्स बद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या व्हिडिओचा सेकंड पार्ट जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 असं लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.